नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी नेक्सा कंपनीतर्फे सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो। तर आज आपण शेतकऱ्याला भेटणार आहोत की ज्यांनी टमाट्याची उमेदच सोडून दिली होती। आता जो टमाट्याचा भाव पाहता की आता सध्या चालू आहे 1200 रुपये कॅरेट चालू आहे ना, 12,000 ते 1200 रुपये कॅरेट चालू आहे। आणि त्याच्यामध्ये हा जो त्यांचा टमाट्याचा प्लॉट दिसतोय हा त्यांचा दुर्रीचा प्लॉट आहे। म्हणजे पहिले त्यांनी टमाटे घेऊन याच्यावरती पूर्ण हा प्लॉट वाळून गेलता, पण आता त्यांनी आपले काही नेक्सा कंपनीचे प्रोडक्ट सोडलेले, जेणेकरून त्यांनी हे परत दुरी काढली। तर त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया की त्यांना त्या प्रोडक्टचे रिझल्ट कशा प्रकारे आले, त्यांनी कधी सोडलं होतं ते पूर्ण डिटेल्स मध्ये आपल्याला सांगते। तर प्रथमतः मला तुमचं सगळ्यात प्रथम नाव सांगा। संजय रामराव तुपे, मुक्काम पोस्ट माळेवाडगाव, तालुका गंगापूर, जिल्हा औरंगाबाद। अच्छा, तर मग तुम्ही आता हे किती दिवस अगोदर वापरलं होतं? मी हे 10 दिवस अगोदर वापरलं होते। ओके, हो। प्रोडक्टचं नाव काय म्हणलं? नेस्टा कंपनीचं स्टेपल म्हणून नावाने येतंय। मला हे पारधी साहेबांनी दिलं होतं। तुम्ही गंगापूरला नका जाऊ आणि मी दुसरा ऑर्गॅनिक आणायला चाललो होतो, पण मी हे सोडून बघितलं, मला 10 दिवसात फरक जाणवायला लागला। आज तर टमाट्याची क्वालिटी सुधारली, फुल ड्रॉपिंग होत होतं ते सुद्धा थांबलं, फळाची सेटिंग व्हायला लागली, हो फुटवे पण भरपूर निघायला लागले खालून। मी हा प्लॉट म्हणजे माझ्या मनातच नव्हतं हे, पण काय करावं काय नाही याला, पण पारधी साहेब म्हणे एवढं औषध सोडून पहा म्हणे तुम्ही, हो मग काय करा, बाजार भाव बरे म्हणे, त्या हिशोबातून करून पाहिलं आपण। एक 3-4 हजार रुपयाला खर्च केला, पण तो प्लॉट पूर्ण हिरवगार झाला आज। आणि मालाची सेटिंग पूर्ण सारखी चालू आहे, शेंडा पण थांबलेला नाहीये, फुल ड्रॉपिंग होत नाहीये, काहीच नाहीये। क्वालिटी म्हणजे क्वालिटी झाली आज। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपलं नेक्सा कंपनीचं स्टेपल म्हणून आहे हे। याच्यामध्ये ऑर्गेनिक कार्बन येतं आणि सीवीड येतं। तर हे तुम्ही स्प्रेद्वारे पण घेऊ शकता आणि खाली ठिबकद्वारे देऊ शकता। म्हणजे काय होतं, जमिनीचं ऑर्गेनिक कार्बन वाढलं तर ऑटोमॅटिकली प्लॉट सुधारतो आणि त्याला ग्रोथ वरती येतो। आता हा बघा, हा प्लॉट पूर्ण जाण्याच्याच मार्गावर म्हणजे गेलेलाच होता, वाळलेली काडी होती। तर प्लॉट पूर्ण खालून तर वर तो दाखवू शकता, पूर्ण वाळलेली काडी होती। तर याला पुन्हा म्हणजे पाऊस एवढा पडलेला होता की अंगिनत पाऊस पडलेला होता, त्याच्यामुळे प्लॉट उठण्याची शक्यता नव्हती। पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या नेक्सा कंपनीचं स्टेपल वापरून प्लॉट पूर्ण हिरवागार केला। त्याला आता तुम्ही माल पण बघू शकता, माल पण चांगल्या प्रमाणात चालू होतंय आता त्यांना, आणि नवीन पालवी पण चांगली फुटलेली, फुलं पण चांगले लागलेले। म्हणजे पुनश्च जर का तुम्हाला प्लॉटची अवस्था चालू करायची असेल तर एकदा तुम्ही स्टेपल नक्की वापरा। जसे यांनी टमाट्याच्या क्षेत्राला वापरलं, तसं तुमचं डाळिंब असेल, तुमचं मोसंबी असेल, तुमचे तानावर समजा जर का मोसंबी किंवा डाळिंब तुम्ही आता सध्या तानावर असेल, तुम्हाला जर का प्लॉट तो पुनश्च जर का चालू करायचा असेल तर एकदा नक्कीच तुम्ही स्टेपल वापरा नेक्सा कंपनीचं। जसं यांना